विचार करा, हजारो कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. 30 जूनची डेडलाईन डोक्यावर आहे. पण अचानक लागलेली विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता या संपूर्ण योजनेला ब्रेक लावणार का? सरकार या 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची खाती कोरी करणार की शेवटच्या क्षणी काहीतरी मोठं नाट्य घडणार? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल किंवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, बळीराजांसाठी आजची ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. काही महिन्यांपूर्वी आपण अर्थसंकल्पनात जाहीर झालेल्या 2 लाखांच्या कर्जमाफीबद्दल आणि 50,000च्या प्रोत्साहनपर अनुदानाबद्दल बोललो होतो. पण आता या योजनेबाबत सर्वात मोठी आणि ताजी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बँकांना आणि प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत. येणारा खरीप हंगाम, पावसाची परिस्थिती आणि बँकेकडून होणारी अडवणूक यावर सरकारने अत्यंत ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. जुने नियम बदलले आहेत आणि 30 जून ही फायनल तारीख ठरवली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमके काय बदल झालेत, सिबिल स्कोअरचा त्रास कसा संपलाय आणि 30 जून पूर्वी तुमच्या खात्यात काय घडणार आहे. चला तर मग सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आता काय बदल झाले आहे? शेतकरी बांधवांनो, मुख्य बदल असा आहे की सरकारने केवळ कर्जमाफीची घोषणा करून हात झटकलेले नाहीत, तर ते कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. असं आहे की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय. आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे. तर ते त्यांनी मान्य केलं. सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे नवीन पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांवरती लावली जाणारी सिबिल स्कोअरची सक्ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पण आता अंमलबजावणी कधी होणार आहे? या संपूर्ण योजनेची अंतिम तारीख 30 जून निश्चित करण्यात आली आहे. सरकारचा असा अंदाज आहे की बहुतांश शेतकरी जुलै महिन्याच्या सुरुवातीला खरीप पेरणीसाठी नवीन पीक कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये जातात. म्हणून जुलै महिना उजळण्यापूर्वी म्हणजेच 30 जूनच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून 1 जुलैला शेतकरी ताटमानेने बँकेत जाऊन नवीन कर्ज घेऊ शकेल. तर कसं काम करणार ही नवीन सिस्टम? यावेळी सरकारने बँकांना स्पष्ट बजावले आहे की डिजिटल यादी तयार होताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. सरकारचे पैसे बँकेच्या खात्यात जमा होण्याची वाट पाहू नका. सरकार पैसे नंतर ट्रान्सफर करेल, पण बँकेने शेतकऱ्याला तात्काळ क्लिअरन्स सर्टिफिकेट आणि नवीन पीक कर्ज दिले पाहिजे. तर आता पूर्वी काय होतं आणि आता काय बदलले आहे ते मी तुम्हाला सांगते. तर शेतकरी मित्रांनो, हा टेबल अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. जुनी सिस्टम काय होती? समजा दुष्काळामुळे किंवा अतिवृष्टीमुळे तुमचं जुनं कर्ज थकलं तर बँकेचं कम्प्युटर तुमचं सिबिल स्कोअर खराब करायचा. पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही खरीप पेरणीसाठी नवीन कर्ज मागायला जायचा तेव्हा बँक अधिकारी याच खराब सिबिल स्कोअरचं कारण दाखवून तुम्हाला नवीन कर्ज नाकारायचे. यामुळे शेतकरी बँकेमध्ये बाहेर जाऊन सावकाराच्या जाळ्यात अडकायचे. आता नवीन सिस्टम काय आहे? सरकारने हा चाचक नियम मुळापासून उपटून टाकला आहे. नव्या नियमानुसार पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच निसर्गाच्या संकटामुळे तुमचा सिबिल स्कोअर कितीही खराब झाला असेल तरी बँक तुम्हाला नवीन पीक कर्ज देण्यास अजिबात नकार देऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जुन्या सिस्टीममध्ये निसर्गाच्या चुकीमुळे शिक्षा शेतकऱ्याला मिळायची, पण या नवीन सिस्टममुळे तुमचा सिबिल स्कोअर बाजूला ठेवून तुम्हाला नवीन पीक कर्ज मिळणार आहे. आणि ज्यांना माहीत नाही, समजा सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी सांगायचं झालं तर सिबिल स्कोअर हा तुमच्या बँकेच्या व्यवहारावरून ठरवला जाणारा 300 ते 900 मधील एक आकडा असतो. शहरातल्या नोकरदाराला दर महिन्याला पगार मिळतो, त्यामुळे त्याचा स्कोअर चांगला राहतो. पण आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न निसर्गावरती अवलंबून असतं. 2014 ते 2025 दरम्यान अनेकदा दुष्काळ पडला, गारपीट झाली, पीक हातातून गेलं, त्यामुळे शेतकरी वेळेवर बँकेचे हप्ते भरू शकले नाही. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, पूर्वी काय व्हायचं, बँक अधिकारी शेतकऱ्याचा हा खराब सिबिल स्कोअर बघून त्याला नवीन कर्ज देण्यास नकार द्यायचे. शेतकरी जुनं कर्ज फेडण्यासाठी नवीन पीक घेण्यास पैसे मागायचे, पण बँक पैसे द्यायची नाही कारण जुनं कर्ज थकीत होतं.
यामुळे शेतकरी नाईलाजाने खासगी सावकाराच्या जाळ्यात अडकायचे. पण आता काय बदललं आहे? देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांना कडक आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरचा नियम लावता येणार नाही. निसर्गाच्या संकटामुळे शेतकऱ्याचा स्कोअर खराब झाला असेल तरी त्याला नवीन कर्ज द्यावाच लागेल. तर आता सगळ्यांना प्रश्न असेल की यावेळी हा निर्णय का घ्यावा लागला? तर मित्रांनो, हा निर्णय आत्ताच म्हणजेच मे-जून महिन्यात घेण्यामागे एक अत्यंत मोठं भौगोलिक आणि पर्यावरणीय कारण आहे. ते म्हणजे एल निनोचे संकट. फक्त 88% पाऊस हा यामागचं कारण आहे. यावर्षी महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत केवळ 88% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि दुसरं म्हणजे पावसामध्ये मोठा खंड जून ते सप्टेंबर या काळात पाऊस कमी होत जाईल आणि 2 पावसांच्या नक्षत्रामध्ये मोठा गॅप पडू शकतो. याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला बसणार आहे. निसर्गाचं हे आव्हान पाहता जर शेतकऱ्याकडे वेळेवर पैसे नसले तर तो पेरणी करू शकणार नाही. म्हणूनच सरकारने बँकांना ताकीद दिली आहे की राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना दिलेल्या लक्ष्याकांच्या 80% पेक्षा जास्त कर्ज वाटप खरीप सुरू होण्यापूर्वीच पूर्ण केलं पाहिजे. आता हे सगळं तर झालं. अनेकांच्या मनात एक शंका आहे की सध्या महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. मग ही कर्जमाफी कशी होणार? यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पहिलं म्हणजे या कर्जमाफीचा आणि अनुदानाचा निर्णय आचारसंहिता लागण्याच्या खूप आधी कॅबिनेटने घेतला होता. आणि दुसरं म्हणजे या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकरी मतदान करत नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी मतदान करतात. त्यामुळे मतदानावरती प्रभाव पडण्याचा प्रश्न येत नाही. तरीही कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून सरकार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण करणार आहे. त्यामुळे आचारसंहितामुळे कर्जमाफी थांबणार नाही हे निश्चित आहे. तर शेतकरी मित्रांनो, 2 लाख रुपयेपर्यंतची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि नियमित कर्ज भरणाऱ्या माझ्या प्रामाणिक शेतकरी बांधवांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान हा राज्य सरकारचा खरोखरच एक कौतुकस्पद आणि दिलासादायक निर्णय आहे. या संपूर्ण योजनेसाठी सरकारने तब्बल 35,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे, ज्यामुळे पैशांअभावी ही योजना अजिबात रडखडणार नाही. पण माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे, बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड कर्ज खात्याशी लिंक आहे की नाही आणि तुमचं KYC प्रक्रिया पूर्ण आहे की नाही याची खात्री आजच करून घ्या. कारण शेवटी सिस्टम डिजिटल आहे. तांत्रिक चुकीमुळे तुमचा हक्काचा लाभ लांबणीवरती पडायला नको. आणि हो शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या नवीन नियमाबद्दल काही शंका असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवरती नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.